हॅलो गाईज, दिस इज अमोल. तुम्हा सगळ्यांचं सेंचुरी ई लर्निंग सेंटरमध्ये स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे प्रॅक्टिस सेट 2.4. इट इज टोटली बेस्ड ऑन द फाइंडिंग द सोल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. लेट्स कम ऑन एक्झाम्पल नंबर फर्स्ट. तर या ठिकाणी गाईज एक्झाम्पल नंबर फर्स्ट जे आहे हे एक्झाम्पल तुम्हाला काय करायचं आहे, कंपेअर करायचं आहे स्टँडर्ड इक्वेशन बरोबर क्वाड्रेटिक इक्वेशनच्या, आणि ए बी आणि सी याच्या व्हॅल्यूज काय करायच्या आहेत आपल्याला फाइंड करायच्या आहेत. जसं की तुम्हाला माहीतच आहे आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजे क्वेश्चन नंबर सेकंड. लेट्स कम ऑन एक्झाम्पल नंबर सेकंड. क्वेश्चन काय सांगत आहे, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स बाय यूजिंग फॉर्म्युला. ओके सर, क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे? मी 2 मिनिटांसाठी तुम्हाला इथं फॉर्म्युला या ठिकाणी लिहित आहे. एव्हरीबडी इज नो दॅट एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट. काय आहे अंडर रूटमध्ये गाईज? बी स्क्वेअर मायनस 4ac आणि होल डिवायडेड बाय 2a. इज इज करेक्ट? हा बिलकुल सर. ओके, याच फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके, मग काय करावं लागेल? सगळ्यात अगोदर स्टेप नंबर फर्स्ट सांगत आहे की तुम्हाला स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कंपेअर करायचं आहे, ए बी आणि सीच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत आणि नंतर फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सो कंपेअरिंग अबव इक्वेशन विथ ax square plus bx plus c is equal to 0. So therefore we get, सो या ठिकाणी काय मिळणार आहे? सो गाईज आपल्याला जर कंपॅरिझन केलं तर एक्सचा कोएफिशियंट ए आणि इथे कोण आहे 1. सो आय कॅन से दॅट एक्स ए इज इक्वल्स टू 1. बी इथे बीची व्हॅल्यू किती आहे 6. बी इज इक्वल टू 6. अँड सिमिलरली गाईज या ठिकाणी काय आहे, सीची व्हॅल्यू काय कन्सिडर करायची आहे या ठिकाणी? सी इज इक्वल्स टू 5 आहे. ओके, now guys we have the value of a b and c. now we can apply the formula and now we can find the values. So therefore by applying formula x is equals to minus b plus minus under root b square minus 4ac divided by 2a. this is formula. बिल्कुल सर. let's substitute the values. therefore x is equals to minus b nothing but 6 minus b minus 6 plus minus as it is under root as it is b nothing but 6 square, that is 6 square minus 4 into a nothing but 1 into c nothing but 5 is get divided by 2 into 1. okay, तुम्ही सिम्प्लिफाय करू शकताय. so therefore x is equals to minus 6 प्लस मायनस ॲज इट इज अंडर रूटमध्ये व्हॅल्यूज काय होतील? 6चा स्क्वेअर काय आहे 36. लेट्स राईट 36 मायनस 4 इंटू 5 मायनस 20 डिवायडेड बाय 2 ॲज इट इज. सो देअरफोर एक्स इज इक्वल्स टू मायनस 6 प्लस मायनस अंडर रूट सबस्ट्रॅक्शन काय येणार आहे 16 अपॉन 2. सो गाईज या ठिकाणी सगळ्याला माहीत आहे प्लस मायनस अंडर रूट 16 असं का लिहिलेलं आहे? कारण अंडर रूट 16 जे स्क्वेअर रूट फाइंड करत असताना एक पॉझिटिव्ह होऊ शकते, एक निगेटिव्ह होऊ शकते. इथे किती पॉसिबिलिटी आहेत? 2 पॉसिबिलिटी आहेत. याचा अर्थ आपण काय लिहू शकतो मग? देअरफोर एक्स इज इक्वल्स टू मायनस 6 अंडर रूट प्लस मायनस अंडर रूट 16चं स्क्वेअर रूट काय येणार आहे? लेट्स टेक प्लसमध्ये 4 डिवायडेड बाय 2 और एक्स इज इक्वल्स टू मायनस 6 मायनस 4 असंही घेऊ शकता. बिलकुल देर इज अ 2 पॉसिबिलिटीज. So therefore x is equals to minus 6 plus 4 subtraction minus 2 divided by 2. Therefore x is equals to guys minus 1. So this is the first root. Similarly we can find the second root. So I can write like x is equals to minus 6 minus 4. काय होणे या ठिकाणी guys addition होणार आहे. So minus 10 upon 2. Therefore x is equals to 2 1 2 2 5 10. So answer येणार आहे minus 5. तुम्ही रफ कॅल्क्युलेशन चेक करू शकताय. सो गाईज हेअर इज -1 अँड -5 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन्स. तुम्ही ही बॉटम लाईन घेऊ शकताय. दिस वॉज एक्झाम्पल नंबर फर्स्ट. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द एक्झाम्पल नंबर सेकंड. लेट्स सब क्वेश्चन नंबर सेकंड. लेट्स कम ऑन. एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. मेन क्वेश्चन काय सांगत आहे? सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय यूजिंग फॉर्म्युला. सो वी हॅव टू अप्लाय द फॉर्म्युला. एव्हरीबडी नोज दॅट फॉर्म्युला नथिंग बट x इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे.
सो ॲज युजल तुम्ही काय करणार आहात, एक स्टेटमेंट लिहायचं आहे तुम्हाला, कंपेरिंग इक्वेशन विथ, कशाबरोबर इक्वेशन कंपेअर करायचं आहे, विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. सो कंपेअर केल्यानंतर वी गेट, सो काय भेटणार आहे गाईज, सो आपल्याला मिळणार आहे व्हॅल्यू ऑफ a, b अँड c. a नथिंग बट 1, b इज इक्वल्स टू -3 and c is equals to -2. Yes or no? हाँ बिल्कुल सर. So now we can apply the formula nothing but x is equals to -b plus minus under root b square minus 4ac whole divided by 2a. Is this correct? बिल्कुल सर. So guys या ठिकाणी काय होणार आहे, therefore substitute the values. x is equals to मायनस इथे पण आहे आणि b च्या व्हॅल्यूला पण -4 आहे, दोन्ही मायनस ॲज इट इज लिहायचे. कसे लिहायचे, मायनस या ठिकाणी फॉर्म्युलेचा -3 ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू ऑफ बी प्लस मायनस ॲज इट इज अंडर रूट. नाव थिंक अबाउट बी स्क्वेअर नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ बी चा स्क्वेअर. सो आय कॅन राईट -3² -4 इंटू ए नथिंग बट 1 अँड सी नथिंग बट -2, 1 इंटू -2. व्हॅल्यूज व्यवस्थित सबस्टिट्यूट करायच्या आहेत. 2 इंटू 1 नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ ए. सो देअरफॉर सिम्प्लिफाय करून घ्या, मायनस इंटू मायनस पॉझिटिव्हमध्ये 3 प्लस मायनस ॲज इट इज अंडररूटमध्ये काय येणार आहे, -3चा स्क्वेअर पॉझिटिव्हमध्ये 9, -4 इंटू 1 -4 अँड -4 इंटू -2 पॉझिटिव्हमध्ये येणार आहे 8. इट इज करेक्ट. हा बिल्कुल सर. सो देअरफॉर वॉट एक्स इज इक्वल्स टू गाईज 3. सो या ठिकाणी डिनोमिनेटरला काय असणार आहे, 2 ॲज इट इज. सो देअरफॉर गाईज एक्स इज इक्वल्स टू 3 प्लस मायनस अंडररूटमध्ये असणार आहे 9 प्लस 8 दॅट इज 17 डिवायडेड बाय 2. सो नाव थिंक अबाउट व्हॅल्यू काय आहे 17चा रूट फाइंड करू शकताय का, परफेक्ट रूट येणार आहे का, बिलकुल नाही. सो आय कॅन राईट लाईक दिस. सो देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू 3 प्लस √17 अपॉन 2. करेक्ट. याला सिम्प्लिफाय करता येणार आहे, बिलकुल नाही. सो दिस इज द 17 और x इज इक्वल्स टू 3 मायनस √17 अपॉन 2. याच्या पलीकडे सिम्प्लिफाय होणार आहे का, बिलकुल नाही. सो गाईज वी कॅन सी दॅट these are the roots of quadratic equations. ही लाईन तुम्ही बॉटमला लिहू शकताय. सो दिस वॉज द एक्झाम्पल नंबर 2. सो नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द एक्झाम्पल नंबर क्वेश्चन नंबर 3. 3m² plus 2m minus 7 is equal to 0. We have to solve this quadratic equation by using formula. सो इनिशियल स्टेप काय आहे, कंपॅरिझन करायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी व्हेरिएबल x नाही आहे, m आहे. सो डोंट वरी. सो लिहित असताना काय आहे, कंपेरिंग अबोव इक्वेशन कोणाबरोबर कंपेअर करायचं आहे, सगळ्याला माहिती आहे स्टँडर्ड फॉर्म बरोबर. स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रेटिक इक्वेशनचा त्याच्याबरोबर कंपेअर करायचं आहे. अबोव इक्वेशन विथ ax न म्हणता आता तुम्हाला काय म्हणायचं आहे, am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. ओके, व्हेरिएबल चेंज आहे याच्यामुळे मी x च्या जागेवरती काय लिहिलं आहे, आय हॅव रिटर्न इन्स्टेड ऑफ x m. सो देअरफॉर वी गेट a is equal to 3, b is equals to 2 and guys c nothing but c is equals to -7. Okay, so just now we can apply the formula. Therefore x is equals to -b plus minus अंडर रूट मध्ये काय असणार आहे, b² minus 4ac अपॉन 2a. बिल्कुल, हा बिल्कुल सर. सिम्प्लिफाय करून घ्या, सबस्टिट्यूट करून घ्या व्हॅल्यूज. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू -b इथे पॉझिटिव्ह आहे, लेट्स टेक -2 प्लस मायनस ॲज इट अंडर रूटमध्ये काय येणार आहे, -bचा स्क्वेअर कोण आहे, दॅट मीन्स 2चा स्क्वेअर -4 इंटू a म्हणजेच कोण आहे 3 इंटू c म्हणजेच कोण आहे -7. ओके, डिवायडेड बाय 2 इंटू a नथिंग बट 3. ओके, नाव थिंक अबाउट. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू या ठिकाणी काय होणार आहे, -2 ॲज इट इज प्लस मायनस अंडर रूटमधील ऑपरेशन सगळे काय करू, कंप्लीट करून घ्या. 2चा स्क्वेअर 4 मायनस
-4 इंटू 3 -12 अँड -12 इंटू -7. साईडला जर केले -12 इंटू -7 दोन्ही कोण आहेत मायनस मायनस, येणार आन्सर काय असणार आहे पॉझिटिव्हमध्ये. 7 2 14 कॅरी 1 7 1 7 + 1 दॅट मीन्स आन्सर इज पॉझिटिव्ह 84. सो देअरफॉर गाईज x इज इक्वल्स टू या ठिकाणी डिनोमिनेटरला कोण असणार आहे 2 इंटू 3 दॅट इज 6. सो देअरफॉर गाईज x इज इक्वल्स टू -2 ॲज इट इज प्लस मायनस अंडरूटमध्ये कोण असणार आहे 84 + 4 88 डिवायडेड बाय 6. सो नाव थिंक अबाउट. सो गाईज पहा 88ला सिम्प्लिफाय करून तुम्ही काय करू शकता त्यातला परफेक्ट फॅक्टर जो आहे परफेक्ट स्क्वेअर तो बाहेर काढू शकताय. चेक करा. सो देअरफॉर आय कॅन राईट x इज इक्वल्स टू -2 ॲज इट इज प्लस मायनस अंडरूटमध्ये 88चे फॅक्टर जर चेक केले तर काय येऊ शकतात बरं 22 इंटू 4. हा बिलकुल सर. सो आय कॅन राईट हिअर 22 इंटू 4. आता या दोघांपैकी कोण आहे 4 इज परफेक्ट स्क्वेअर, डिनोमिनेटरला कोण आहे 6 ॲज इट इज. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू -2 प्लस मायनस अंडरूटमध्ये. सो या ठिकाणी अंडरूटमध्ये लिहित असताना 4 बाहेर घेऊ शकताय रूट काढून 2 4चे रूट काय येणार आहे 2 अंडरूटमध्ये काय राहणार आहे 22 डिवायडेड बाय 6 ॲज इट इज. पहा इंटरेस्टिंग गोष्ट या ठिकाणी आहे. आता काय करू शकताय पहा प्लस आणि मायनस आहेत दोन ठिकाणी ते पॉसिबिलिटीज लिहू शकता तुम्ही. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू -2 प्लस 2 √22 अपॉन 6 और करून पुढे काय x इज इक्वल्स टू -2 √22 अपॉन 6. ओके आता पुढे काय सिम्प्लिफाय करून घ्या. x इज इक्वल्स टू पहा या ठिकाणी दोघांमध्ये कॉमन कोण येऊ शकतं 2 पॉझिटिव्ह ब्रॅकेटमध्ये काय राहील इथे -1 प्लस √22 होल डिवायडेड बाय 6. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू 2 1 2 2 3 सो आन्सर येणार आहे -1 प्लस √22 अपॉन 3. सो गाईज इथून पुढे सिम्प्लिफाय करता येणार नाही म्हणजेच काय दिस इज द फर्स्ट रूट ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन्स. सिमिलरली तुम्ही काय करू शकताय पुढे पण सिम्प्लिफाय करू शकताय कॉमन 2 घेऊ शकताय. लेट्स टेक x इज इक्वल्स टू 2 कॉमन इन द ब्रॅकेट 1च्या जागेवरती कोण असणार आहे -2 जागेवरती -1 मायनस इथे राहणार आहे 22 डिनोमिनेटरला 6 या ठिकाणी 2 1 2 2 3 सो देअरफॉर x इज इक्वल्स टू -1 मायनस √22 अपॉन 3. इट इज करेक्ट. हा बिलकुल सर. सो नाउ यू कॅन से दॅट दिस इज द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन्स. ओके सो तुम्ही हे रफ कॅल्क्युलेशन साईडला पण करू शकताय. दिस वॉज अ सब क्वेश्चन नंबर 3. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज 4th. ओके सो गाईज सब क्वेश्चन नंबर 4 हा तुमच्यासाठी होमवर्क्स आहे तुम्हाला स्वतःला सॉल्व करायचा आहे. आपण आता पाहणार आहोत सब क्वेश्चन नंबर 5. लेट्स कम ऑन. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. या ठिकाणी दिलेला आहे y² प्लस 1/3 y इज इक्वल्स टू 2. याला सिम्प्लिफाय केल्यानंतर विल गेट y² प्लस 1/3 y मायनस 2 इज इक्वल टू 0. इट इज करेक्ट बिलकुल सर. पहा डिनोमिनेटरला 3 आहे. जर या इक्वेशनला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय केले तर डिनोमिनेटर काय होईल इलिमिनेट होऊन जाईल. सो आय कॅन राईट हिअर सो मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 3. सो देअरफॉर रिझल्ट कसा असणार आहे 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथे येणार आहे 3y² प्लस 3 मल्टिप्लाय केल्यानंतर 3 आणि 3 काय होतील इलिमिनेट होतील फक्त y राहतील -3 × 2 6 होतील इज इक्वल टू 0 × 3 0. सो नाउ वी हॅव द न्यू क्वाड्रेटिक इक्वेशन दॅट इज 3y² प्लस y मायनस 6 इज इक्वल टू 0. आता तुम्ही हे इक्वेशन कम्पेअर करू शकता कोणाबरोबर स्टँडर्ड फॉर्म बरोबर. सो आय कॅन राईट हिअर कम्पेअरिंग अबोव इक्वेशन विथ कोण असणार आहे y व्हॅल्यू आहे व्हेरिएबलची. याचा अर्थ काय आहे ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार आहे तर वी गेट a इज इक्वल्स टू 3 b इज इक्वल्स टू 1 अँड c इज इक्वल्स टू -6.
पहा तुम्ही या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करू शकताय किंवा इनिशियली तुम्ही सुरुवातीला हे ब्रॅकेटची व्हॅल्यू बाहेर फाइंड करून अगोदर नंतर सबस्टिट्यूट करू शकताय. मी काय करतो थोडा चेंज करतो आणि सांगत आहे या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू बी नथिंग बट 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू a nothing but the 3 into c nothing but minus 6 is equals to 1 the square 1 guys minus 4 into 3 minus 12 into 6 calculate जर केले तुम्ही minus 12 into minus 6 minus minus answer येणार आहे पॉझिटिव्ह मध्ये 6 2 ज 12 कॅरी 1 6 1 ज 6 and 7 72 सो काय येणार आहे 72 पॉझिटिव्ह मध्ये इज इक्वल्स टू आन्सर येणार आहे या ठिकाणी दोघांचे ॲडिशन येणार आहे 73. म्हणजेच काय बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आहे 73. नाव तुम्ही अप्लाय करू शकता फॉर्म्युला. गाईस या ठिकाणी एक लिटल बिट मिस्टेक आहे. इन्स्टेड ऑफ टेकिंग एक्स या ठिकाणी काय असणार आहे व्हेरिएबल तुमचे आहे यम. इथे पण यम आहे. Just change all the x and write there yum. So we have to find the value of actually yum. Okay, let's go on this example. So instead of taking x, let's take y is equals to what guys? Minus b plus minus under root b square minus 4ac upon 2a is equals to, therefore y is equals to what? Minus b, what? b nothing but 1, that is minus 1 plus minus अंडर रूटची व्हॅल्यू ऑलरेडी तुमच्याकडे आहे. किती आहे अंडर रूट मधील बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आहे 73. सो अंडर रूट मध्ये तुम्ही लिहू शकता 73 डिवाइडेड बाय 2 इंटू a नथिंग बट वॉट 3. ओके सो आन्सर विल बी लाईक y इज इक्वल्स टू मायनस 1. 73ला काय करू शकता सिम्प्लिफाय करू शकता का बिलकुल नाही. मग काय लिहू शकता तुम्ही प्लसमध्ये अंडर रूट 73 अपॉन 6 लिहू शकताय किंवा ऑर करून या ठिकाणी काय लिहिता तुम्ही y इज इक्वल्स टू मायनस 1 मायनस अंडर रूट 73 लिहू शकताय डिवाइडेड बाय काय 6. So we can say that y is equal to this and y is equal to this. These are the roots of given quadratic equations. Okay. So guys, how होता example number 5. Now we are going to solve the example number 6. Example number 6. 5x square plus 13x plus 8 is equal to 0. So we can start as usual comparing above equation with guys above equation with ax square plus bx plus c is equal to 0. So guys या ठिकाणी काय भेटणार आहे व्हॅल्यू ऑफ abc. therefore a is equals to guys 5, b is equals to 13 and c is equals to 8. okay so just find the value of first of all b square minus 4ac is equals to what? b nothing but the 13 square minus 4 as it is into a nothing but the 5 into c nothing but the 8 is equals to 13 square 169 minus 4 into 5 20 into 8. So guys 160 is equals to answer is subtraction केल्यानंतर आन्सर येणार आहे पॉझिटिव्ह 9. Now we can apply the so now we have b square minus 4ac is equal to 9. So we can apply now formula x is equals to minus b plus minus under root b square minus 4ac upon 2a. So therefore x is equals to minus b nothing but the minus 13 plus minus under root मध्ये b square minus 4ac ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 9 under root मध्ये 9 divided by 2 into 5 nothing but a nothing but 5. so therefore प्लस आणि मायनस याचे दोन रूट निघणार आहेत सेपरेट लिहू शकताय या ठिकाणी x इज इक्वल्स टू मायनस 13 प्लसमध्ये 3 रूट येणार आहे डिवाइडेड बाय 2 into 5 10 और
एक्स इज इक्वल्स टू -13 -3 निगेटिव्हमध्ये एक वेळेस रूट येणार आहे डिवायडेड बाय 10. सो देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू गाईज -13 + 3 सबट्रॅक्शन -10 डिवायडेड बाय 10. सो देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू 10 1 जा 10. सो -1. Here is also x is equals to -3 + 3 ॲडिशन होईल -16 डिवायडेड बाय 10. सिम्प्लिफाय केल्यानंतर x is equals to 2 5s and 2 8s, that means -8/5. So this is the second root. So guys, we can say that -1 and -8/5 are the roots of given quadratic equations. So guys, हा होता मेन क्वेश्चन. सेकंड थर्ड क्वेश्चन जो दिलेला आहे या प्रॅक्टिस सेटमध्ये तो ॲक्टिव्हिटी बेसमध्ये आहे. तुम्ही तो पाहून सॉल्व करू शकताय. खूप इंटरेस्टिंग आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. विल स्टॉप टुडे. थँक्यू व्हेरी मच.